परभणी जिल्ह्यातील उमरी येथील दलित महिलेची अमानुष हत्या झाली असून या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे। परभणी जिल्ह्यातील उमरी येथे दलित महिला छाया मस्के यांना कथितरित्या जातीवाचक शिवीगाळ करत अमानुष मारहाण करण्यात आली होती। या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या छाया मस्के यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणी पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत तसेच इतर संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। या दरम्यान ऑल इंडिया पॅन्थर सेनेने या घटनेचा तीव्र निषेध करत सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। संघटनेचे राज्य सरकार समोर संघटनेचे प्रमुख दीपक केदार यांनी राज्य सरकार समोर 10 प्रमुख मागण्या मांडल्या असून त्यामध्ये या प्रकरणाची विशेष तपास पथक अंतर्गत SITची चौकशी, पीडित कुटुंबाला 25 लाख रुपयाची आर्थिक मदत, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी आणि पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे। अरे आमदार कोण आहे? पण छायाताई मस्केला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत। कुठे राजेश विटेकर आलाय भेटायला? आला का आमदार? कोण आहे त्याला आमदार? अरे आमदार कोण आहे? मग काय विचारतोय मी? लोकप्रतिनिधी या बिचाऱ्या लेकीच्या डोक्यावर हात ठेवायला वाटत नाही, खासदार त्याला येत नाही। एवढी असंवेदनशीलता एक दलित महिला क्रूरपणे संपवली आणि तो आमदार इथं भेटायला येत नाही। हे कुणाच्या आशीर्वादाने चाललंय बघावं लागेल आम्हाला। जर गाव कुसात उमरी सारख्या ठिकाणी आमच्या समाजाला अशा पद्धतीने टार्गेट केलं जात असेल आणि निरापराध आमच्या आईला मारून टाकलं जात असेल तर मग पॅन्थर म्हणून आम्हाला उत्तर द्यावं लागेल। हे सगळ्यांना इशारा आहे माझा इथून की नाटकं थांबवा, नाहीतर जर आम्ही हात धुवून मागे लागलो तर त्या ठिकाणी परिस्थिती वेगळी होईल, लक्षात ठेवा। आज एक निरापराध आमची आई का मारली काहीच गांभीर्य नाहीये। ती केस कशी दाबता येईल हाच प्रयत्न सगळीकडे चालू आहे। त्याच्यामुळे आम्ही याचं राज्यव्यापी आंदोलन छेडणार। जस्टिस फॉर छाया मस्के अशा पद्धतीने आम्ही एक आधुनिक आणि रस्त्यावरचा लढा सुद्धा लढणार। त्याच्यामुळे आमची आज मागणी आहे, मी DYSPना बोललोय, त्याला APIला बोललोय, त्यांनी त्या ठिकाणी भूमिका लवकर जाहीर करतील। माझी अपेक्षा आहे आज संध्याकाळपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, आरोपी अटक झाले पाहिजेत, अन्यथा आम्ही परभणीमध्ये आणि राज्यामध्ये मोर्चा काढून याचं उत्तर देणार। आमची मागणी आहे की जे बौद्ध वस्तीवर आलते त्यांची ही चौकशी व्हावी, जे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतायत ते कोणी असो त्यांचीही चौकशी व्हावी। या परिसरामध्ये अवैध धंद्याचे किंग मेकर कोण आहेत त्यांचीही चौकशी व्हावी। हे अवैध धंदे येतात कुठून? ह्या सगळ्या वस्त्या नासवतात कुठून? हे काय हे जे काय पोरं सध्या सगळीकडे तुम्ही बघताय त्यांना आणतंय कोण, देतंय कोण? हे रोखण्याची जबाबदारी कुणाची आहे? ती जबाबदारी सुद्धा आम्ही निश्चित करणार आणि याच्यामध्ये आधुनिक तपास करून आरोपी अटक झाला पाहिजे। समाज कल्याण आयुक्तांना त्या ठिकाणी सहाय्यक आयुक्ताला बोललोय, ते इथं भेटतील। त्यांनी समाज कल्याणची तात्काळ मदत त्यांना देण्यासाठी आम्ही मागणी केली आहे। या कुटुंबाला 25 लाखाची मदत झाली पाहिजे आणि त्यांच्या असणाऱ्या लेकराला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे। इथं त्या माऊलीचा या ठिकाणी पती बसलेत, भाऊ बसला, आपलं 2 मुलं बसलेत, मुलगी बसली, जमीन नाही, कुठंतरी पसाभर तुकडा आहे। आज त्या माऊलीशिवाय हे घर चालू शकत नाही। ती गेल्यामुळं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय। या मुलाला शिकून, 2 लेकराला शिकून, या सगळ्या याच्यामध्ये मी माझ्या लेकराला सेफ ठेवून शिकविल, मोठं करील, एक डोळ्यात स्वप्न बघणारी रमाईची लेख हिरावून घेताना यांना लाज वाटली नाही। दुर्दैव आहे की असे निर्दयी। लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज।